हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण कोथिंबीर वर्षभर कशी टिकवायची, तसंच त्याचबरोबर आपण त्याचे देठ किंवा मग मुळं यांचा वापर कसा करायचा हे याच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर कोथिंबीरीची पानं तर आपण आता वर्षभर टिकवायची कशी ते आधी बघूया. तर इथे मी कोथिंबीरीची एक मोठी जुडी आणलेली आहे. सध्या कोथिंबीर स्वस्त आहे, मग आता आपल्याला हे साठवण्यासाठी चांगलं सीझन आहे. तर प्रथम मी काय करते, आधी कोथिंबीर एक जी तुम्ही काडी साफ करतात त्याप्रमाणे नाही तर एकत्र आपण सरसकट कापून घेऊया, म्हणजे आपलं कामही लवकर होईल. आणि मग त्यानंतर असं निवडून देठ बाजूला करायचे जे जाड झालेले आहेत. खूप जाडे देठ घ्यायचे नाहीत. त्यांचं नंतर काय करायचं ते पाहूया. तर आधी ही कोवळी पानं आणि अगदी खूपच कोवळे देठ घेतले तरी चालेल. तर अशा प्रकारे मी आता पूर्णपणे ही साफ करून घेत आहे. तर आता मी बरेचसे जवळजवळ सगळेच देठ काढलेत आणि पिवळी पानं वगैरे जे काय असेल त्याच्यामध्ये आलेलं ते काढून टाकलेलं आहे आणि कोथिंबीर आता साफ झालेली आहे. आता आपण काय करूया, एका पातेल्यात पाणी घेऊया आणि त्याच्यात 10 ते 15 मिनटं ही साफ केलेली कोथिंबीर बुडवून ठेवायची आहे. आणि आता आपण त्याचे जे देठ आहेत तर ते पाहूया. याच्यातले मी अगदी खूप जून असे होते देठ, ते मी काढून टाकलेले आहेत आणि हे चांगले बऱ्यापैकी देठ होते ते घेतलेत आणि पाण्यात भिजत घातलेत. आता मुळांचं काय करायचं ते पाहूया. तर मुळं मी आता वेगळी करते आहे. ही जुडी आता मी अशी सोडून घेते आहे आणि जी चांगली मुळं आहेत आणि त्याचे थोडेसे देठ आपल्याला जे वर आहेत ते घ्यायचे. तर मी अशा प्रकारे ते व्यवस्थित सारखे साफ करून घेतलेत. आता ही माझ्याकडे एक जुनी कुंडी होती, तर त्याच्यात मातीसुद्धा होती, तर त्याच्यात मी आता हे टोचून ठेवते आहे, जेणेकरून एक 8-10 दिवसात त्याला छान अशी पानं फुटतात आणि आपल्याला परत ही कोथिंबीर उपयोगात येते. तर आपण याच्यापुढे असं फेकून नाही द्यायचं आहे, तर हे असे देठ टोचून ठेवायचे आहे. पहा मी आता एक देठ असं करून सगळे टोचलेले. तुमच्याकडे एखाद जुना डब्बा कसला असेल प्लास्टिकचा वगैरे, त्याच्यात तुम्ही माती टाकून हे काम केलं तरी चालेल किंवा एखाद झाडामध्ये पण मध्ये असे टोचले तरी चालेल. तर आता पहा मी सगळं टोचून घेतलेलं आहे. आता 8 दिवस झाले नाहीत, पण 3 दिवसाने मी परत त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. तर पहा त्याला छोटे छोटे कोंब फुटलेले आहेत. तर आता 8 दिवसात तर आपल्याला याला परत छान पानं येतील कोवळी, तर आपण ती परत रियूज करू शकतो. आता इथे मी जी बाजूला 15 मिनटं कोथिंबीरीची पानं भिजवून ठेवलेली, साफ केलेली, तर ती आपण आता 3-4 वेळा अशी स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे त्याच्यातली सगळी माती इम्प्युरिटीज काय असतील त्या निघून जातील. तर मी व्यवस्थित आता अशी धुवून घेते आहे 2-3 वेळा चांगली स्वच्छ पाण्याने. हे जे आपण पाणी धुतलेलं आहे ते झाडांना टाकून द्यायचं आहे, उगाच तेवढं पाणी ओतून नाही द्यायचं आहे. तर मी आता असं 2-3 वेळा साफ केलेली आहे आणि आता निथळत ठेवायची आहे. मग अशी आपण 15 मिनटं भिजवून ठेवलेली, आता 8 ते 10 मिनटं मी अशी निथळत ठेवून दिलेली आहे. ही अशी वरच्यावर अशी साफ घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी अजून निथळून निघून जातं. तर व्यवस्थित 10 मिनटानंतर मी आता कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक कॉटनचं फडकं घ्यायचं आहे किंवा असं, ही ओढणी आहे माझी कॉटनची, तर ती त्याच्यावर ही कोथिंबीर अशी थोडीशी पसरल्यासारखी करायची. जे काय पाणी त्याच्यात राहिलं असेल ते ह्या कॉटनच्या ओढणीमध्ये आता ॲब्सॉर्ब होऊन जाणार आहे, म्हणजे आपली कोथिंबीर जरा जास्त कोरडी व्हायला मदत होईल. तर अशा प्रकारे थोडीशी मी अशी पसरवलेली आहे आणि बघा जे दांडे मला परत सापडलेत थोडे जाडे असे, तर ते मी काढून टाकते आहे, कारण त्याचा काही आपल्याला उपयोग नाही. त्याच्यामुळे ते मी काढलेले आहेत आणि परत एकदा हात मारलेला आहे. कोथिंबीर अशी टॅप करून घेतलेली आहे याच्यात मी ओढणीमध्ये. आता आपण काय करूया, जे दांडे आणि थोडीशी पानं सापडली त्याच्यात साफ करून, तर ती मी घेतलेली आहे आणि हे मिक्सरचं जे भांडं आहे त्याच्यात थोडासा बारीक दांडे करून घ्यायचे, कारण काही जास्त जाड फायबर्स असतात, तर हे टाकायचं नाही आहे, हे बारीक करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं आता मी पाणी टाकते, कारण थोडं कोरडं वाटतं आहे. तर चांगली अशी चटणीसारखी आपण पातळ करून घ्यायची आहे. आता याला खूप छान सुवास येतो आणि भरपूर फायबर्स याच्यातून आपल्या शरीराला मिळतात, त्याच्यामुळे आपण ती वाटणामध्ये किंवा भाजीमध्ये आपण हे असं टाकून शकतो. तुम्ही फ्रीजमध्ये प्रिझर्व अशी करा
किंवा मग असे त्याचे क्यूब्स बनवून फ्रीझरमध्ये तुम्ही ठेवू शकता। तर मी आधी हे क्यूब्स बनवून ठेवलेले आणि आज तुम्हाला दाखवायला अशी चटणी पण बनवून ठेवलेली। पहा, हे क्यूब्स पण मी आता स्टोअर करून फ्रीझरमध्ये ठेवणार आहे। चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, तर हे आपल्याला कधी भाजीत टाकायला, वाटणामध्ये, कशातही उपयोगी येतील। आता आपली कोथिंबीर बऱ्यापैकी कोरडी झाली आहे। परत एकदा मी हे फडकं असं त्याने पुसून घेते व्यवस्थित, का कोरडी होईल। परत काही दांडे दिसले मला ते मी काढून टाकलेले आहेत, देठ जे थोडेसे जाडसर होते ते। आता ही कोथिंबीर मी जी पानं आहेत व्यवस्थित ती आता चांगली अशी बारीक, मी खूप अशी बारीक नका करू पण बऱ्यापैकी थोडीशी जाडसर ठेवली तरी चालेल, तर मी चिरून घेतलेली आहे। पूर्णपणे जी कोथिंबीर आपण आता फडक्यामध्ये टॅप केलेली आहे, ॲब्सॉर्ब पाणी त्याच्यात झालेलं आहे, कोरडी झालेली आहे, तर ती मी व्यवस्थित आता कापून घेतलेली आहे। तर बऱ्यापैकी अशी ताटात बघा बऱ्यापैकी झालेली आहे। तर ही एक जुडी आणलेली, तर त्याची एवढी तर तुम्ही अजून पण जास्त प्रमाणात करून घेऊ शकता किंवा दर आठवड्याला तुम्ही हे केलं तरी चालेल। तर आता मी दुसरं एक कॉटनचं स्वच्छ असं फडकं घेतलेलं आहे, त्याच्यावर पसरवून ठेवलेलं आहे। मात्र हे उन्हात घालायचं नाही आहे, तर सावलीतच घरातच ठेवायचं आहे। अगदी फॅन सुरू थोडा वेळ ठेवला तरी चालेल किंवा फॅन न सुरू करता असंच ठेवलं तरी चालेल। तर मी एका साईडला वाळवण्यासाठी ठेवलेलं आहे। आता दुसरी एक पद्धत दाखवते। तर अजून मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि आता ती मी मायक्रोवेव्हला लावते। ती किती दिवस ठेवायची ते मी पुढे सांगते, तोपर्यंत आपण मायक्रोवेव्हचं करून घेऊया। मायक्रोवेव्हमध्ये हे असं मी बरेच वेळा करते कोथिंबीर जास्त आणल्यावर, पावसाळ्यात हा हॅक खूप उपयोगी पडतो। तर आता 3 ते 4 मिनटात आपली ही कोथिंबीर ड्राय होऊन जाते आणि त्याचा हिरवटपणा पण मायक्रोवेव्हमध्ये तसाच राहतो, छान असा हिरवटपणा तसाच राहतो। पूर्णपणे कुरकुरीत झालेली आहे का हे आपण बघायचं आहे। छानपैकी चुरली जाते आणि कुरकुरीत असा आवाजही येतोय। आता दुसरीकडे हे त्याच दिवशी मी संध्याकाळी हे पाहिलं, तर जरा आता हे झाली रात्रीची वेळ आहे, तर कोथिंबीर उघडी न ठेवता मी दुसऱ्या एका स्कार्फने झाकून ठेवलेली आहे। दुसऱ्या दिवशी बघा मी दुपारी, म्हणजे 24 तास पूर्ण झालेले आहेत, 24 तासापेक्षा थोडे जास्त झालेले आहेत, तर बऱ्यापैकी कोरडी झालेली आहे। तर आत्ता मात्र बऱ्यापैकी कोरडी झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, ती एका ताटात काढून घ्यायची। बघा दोन्हीमधला फरक, ही मायक्रोवेव्हची आहे आणि ही मी अशीच सावलीत सुकवलेली होती। तर आता थोडासा ओलसरपणा त्याच्यात आहे। आता मात्र आपण चांगल्या कडक उन्हात त्याला ठेवायचं आहे। एक अर्धा तास ते 1 तास आपण ठेवायचं आहे। अर्धा तास ठेवा आणि हलवून बघा, अजून थोडं वाटलं मॉइश्चर आहे तर आपण ठेवून द्यायची आहे। अशा वेळी काही त्याच्यात आपल्याला दांडे ओलसर वाटले तर ते काढून सरळ टाकून द्यायचे आहेत। पहा चांगली चुरली जाते, आवाजसुद्धा येतो आहे। तर याची खात्री करून घ्यायची आहे का चुरते आहे का, चांगली छान चुरली जाते का, कुरकुरीत झाली आहे का। आता झालेली आहे पूर्णपणे। जे दांडे आपल्याला ओलसर वाटतात ते आधीच काढून टाका, उन्हात ठेवतो तेव्हा। आणि एका आता स्टराईल जारमध्ये जी उन्हात सुकवलेली आहे, धुवून सुकवलेली आहे, त्याच्यात काढून ठेवा। असं तुम्ही दर आठवड्याला किंवा एकाच वेळी जास्त करून ठेवा, चालेल। आता या बरणीमध्ये मी एक 15-20 दिवसात ही बरणी मी भरून ठेवणार आहे, रोज थोडी थोडी दर आठवड्याला करून। तर अशा प्रकारे तुम्ही चांगली वर्षभर ही कोथिंबीर एखाद्या जारमध्ये, बरणीत फ्रीजशिवाय ठेवू शकतात। तर पावसाळ्यात किंवा कोथिंबीर महाग होते तेव्हा आपण हे वापरू शकतो। अगदी आपण नेहमी मसाले ठेवतो तिथे तुम्ही ही स्टोअर करून ठेवू शकता रूम टेम्परेचरला। तर कसा वाटला आजचा कोथिंबीर साठवण्याचा आणि त्याच्या भागांचा उपयोग करण्याचा व्हिडिओ? आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक